ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಎಸ್ ಎ ನ್ಯೂಸ್ ಕರ್ನಾಟಕ. ಇವತ್ತು ಅಂದರೆ ಆಗಸ್ಟ್ 10ರಂದು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದ್ದರು. ಭೇಟಿಗೆ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ಮೆಟ್ರೋದ 3ನೇ ಹಂತದ ಶಂಕುಸ್ಥಾಪನೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಮೆಟ್ರೋ ಹಳದಿ ಲೈನ್ ಉದ್ಘಾಟನೆ. ವಿವಿಧ ಸುದ್ದಿ ಮೂಲಗಳ ಪ್ರಕಾರ ಈ ಹಳದಿ ಮಾರ್ಗವು ಸುಮಾರು 19 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಉದ್ದ ಹೊಂದಿದ್ದು 7,610 ಕೋಟಿಗೆ ವೆಚ್ಚ ಪಡೆದಿದೆ ಎಂದು ತಿಳಿದುಬಂದಿದೆ. ಈ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ 16 ಸ್ಟೇಷನ್ಗಳಿದ್ದು ಅವುಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಸಿಲ್ಕ್ ಬೋರ್ಡ್, ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಸಿಟಿ, ಹೆಬ್ಬುಗೋಡೆ. ಇದು ಬೆಂಗಳೂರು ದಕ್ಷಿಣ ಭಾಗದ ಐಟಿ ವಲಯ ಮತ್ತು ಕೈಗಾರಿಕಾ ಪ್ರದೇಶಗಳಿಗೆ ನೇರ ಸಂಪರ್ಕ ಒದಗಿಸುತ್ತದೆ. ವೀಕ್ಷಕರೇ, ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಮೋದಿಯವರು ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧು ಬಗ್ಗೆ, ಆರ್ಥಿಕ ಸ್ಥಿತಿಗತಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು UPI ಟ್ರಾನ್ಸಾಕ್ಷನ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡಿದರು. 21वीं सदी में अर्बन प्लानिंग और अर्बन इंफ्रास्ट्रक्चर हमारे शहरों की बहुत बड़ी आवश्यकता है. बेंगलुरु जैसे शहरों को हमें भविष्य के लिए भी तैयार करना है. बीते समय में बेंगलुरु के लिए भारत सरकार की तरफ से हजारों करोड़ रुपए की योजनाएं शुरू की गई है. आज इस अभियान को नई गति मिल रही है. आज बेंगलुरु मेट्रो येलो लाइन का शुभारंभ हुआ है. मेट्रो फेज 3 की आधारशिला भी रखी गई है. साथ ही देश के अलग अलग हिस्सों के लिए 3 नई वंदे भारत ट्रेनों को हरी झंडी भी दिखाई है. बेंगलुरु से बेलगावी के बीच वंदे भारत की सेवा शुरू हुई है. इससे बेलगावी के व्यापार और टूरिज्म को बढ़ावा मिलेगा. इसके अलावा नागपुर से पुणे और श्री माता वैष्णो देवी कटरा से अमृतसर के बीच में वंदे भारत एक्सप्रेस शुरू हुई. इससे लाखों श्रद्धालुओं को लाभ होगा, पर्यटन को बढ़ावा मिलेगा. मैं इन सभी प्रोजेक्ट्स के लिए वंदे भारत ट्रेनों के लिए बेंगलुरु, कर्नाटका और देश के लोगों को बहुत बहुत बधाई देता हूं. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಎಸ್ ಎ ನ್ಯೂಸ್ ಕರ್ನಾಟಕ. ಧನ್ಯವಾದಗಳು.